दरम्यान महादेव मुंडे प्रकरणावरून राजकीय प्रतिक्रिया देखील समोर आल्यात, पाहूयात। मीना नावाचा एक डीवायएसपी आहे ज्याची नियुक्ती आकानी केलेली, त्याच्याकडे तपास ठेवला। तो काय तपास करणार? त्या ज्ञानेश्वरी ताईंनी विष पिल्याच्या नंतर पलीकडे म्हणजे नंतर आता एलसीबी कडे तपास दिला आणि आता सांगतायत गोठ्या गीतेला पकडायला आम्ही पुण्याला टीम पाठवली म्हणून। आतापर्यंत ज्या दिवशी बाळा बांगरनी स्टेटमेंट केलं त्या दिवसापासून हे लोक फरार झाले। मग कोण कोण फरार झाले त्याची नावं दिलेले, ते आरोपी पोलिसांनी का उचलले नाही? हे लोकांचे मोबाईल जर चेक केले तर हे किती किती वेळ पोलीस दलाचं काम करण्यापेक्षा ह्या आका कंपनीचं काम करतात, हे उघड होईल। मुंडेंचं प्रकरण अतिशय गंभीर आहे। महादेव मुंडेंचा खून हा कोणी केला अख्ख्या पोलीस डिपार्टमेंटला माहिती आहे। तत्कालीन पोलीस अधिकारी ठाकूर जे एसपी होते, त्या एसपीला जाऊन बाळा बांगर यांनी त्याच्या समोर वाल्मिक कराड काय बोलत होता स्वतःच्या मुलाशी आणि त्यानंतर झालेली महादेव मुंडेची हत्या याबाबत सगळी कहाणी सांगितली होती। काल हे सगळं परत बाळा बांगरने जाऊन पोलिसांना सांगितलं। त्याच्यामुळे इथं स्पष्ट होतं की या खुनामागे कुठेतरी वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलाचा हात आहे, पण पोलीस काही करतच नाहीत। त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर त्या अस्वस्थ त्यांची प्रकृती झाली आणि त्या रुग्णालयात आहेत। त्यामुळं ज्ञानेश्वरी मुंडेताईंनी जे काही सरकारकडे मागणी केली असेल त्याची सरकार म्हणून नक्कीच त्याच्यावर गांभीर्याने विचार करून कारवाई करेल। तुर्तास आता कोणाचे फोन आले होते, काय होतं या भानगडीत मी तरी पडणार नाही, कारण माझा तो जिल्हाच येत नाही आहे। पण जर एखाद्या महिलेला असं जर काही वाटत असेल, शंका असेल, तर त्या शंकेचं निराकरण सरकार करणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।